संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा इथं भिल समाज विकास मंच शिंदखेडा महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्रैमासिक सभा संपन्न झाली। सदर सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। त्यात प्रामुख्याने जनगणना व SIR ची नोंदणी सुरू असून आदिवासी समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील प्रत्येक आदिवासी समाजातील घरांची नोंदणी सतर्क राहून करावी। एकही आदिवासी समाज वंचित राहू देऊ नका। नाशिक इथं आदिवासी विकास भवनावर 25 जूनला होणारा डब बचाव आंदोलन तुर्तास तांत्रिक अडचणीमुळे 9 जुलै रोजी होणार असल्याचं निश्चित करण्यात आले। तसेच आदिवासी समाजातील ऊसतोड कामगार, वीट भट्टी कामगार व अन्य मजुरी करणाऱ्या कामगारांना न्याय हक्क मिळवण्यासाठी मजदूर संघटनेची स्थापना करण्याचे ठरले। प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील सर्वच आदिवासी समाजातील नागरिकांचे रेशन कार्ड, जातीचा दाखला, आधार कार्ड, शैक्षणिक विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले व कागदपत्रांसाठी प्रयत्न करणे, कुणी वंचित राहू नये याची दक्षता प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घ्यावी। नरडाणा गावातील नदीकाठी गट नंबर 244 व 249 या गटांचे तात्काळ अतिक्रमण काढण्यात यावे। या सर्व आवश्यक बाबींची तात्काळ चौकशी होऊन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत योग्य ती कारवाई करण्यात यावी। याकरता दिनांक 11 मे 2026च्या दिवशी संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांचे निवेदनावर व मागण्यांबाबत शिंदखेडा तहसीलदार यांच्या उपस्थितीत बैठकीत ठरले असताना अद्यापपर्यंत नरडाणा ग्रामपंचायत अधिकारी सागर पाटील यांनी दुर्लक्ष केले, म्हणून यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे। शिंदखेडा तालुक्यासह जिल्हा महाराष्ट्रात भिल समाज विकास मंच व मजदूर संघटनेची ताकद वाढवणे, प्रत्येक गावात शाळा व सभासद वाढवणे, कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करणे आदींसह अनेक विषयांवर चर्चा होऊन नाशिक येथील आदिवासी विकास भवनावर विविध योजनांपासून वंचित व नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प व्यावसायिक कर्ज प्रकरणापासून लाभार्थ्यांना अद्याप दिला नसल्यानं 9 जुलैला नाशिक इथं शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधव व महिलांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन दीपक अहिरे यांनी केलंय। यावेळी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, बापू ठाकरे, नामदेव भिल, नाहानू भाऊ सोनवणे, गोरख मोरे, प्रवीण भिल, जयसिंग मोरे, श्रीराम मोरे, कमलेश पाडवी, युवराज मालसे, सुरेश भिल, रमेश भिल, जब्बार पिंजारी, अशोक ठाकरे, मोहन ठाकरे, रतिलाल ठाकरे, श्यामा ठाकरे, जगदीश बागुल, सुरेश भिल, भट्ट मालसे, सुनील सोनवणे यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक यादवराव सावंत। जिंदाबाद। आज समाज विकास मंचाच्या त्रैमासिक बैठकीमध्ये काही विशेष मुद्दे होते, महत्त्वाचे मुद्दे होते। आदिवासी विकास विभागावर जो आम्ही 25 जून रोजी डब बचाव आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं, ते आम्ही काही अडचणामुळे आम्ही जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे 9 जुलै रोजी आदिवासी विकास विभागावर जे आदिवासी विकास विभागाचा जो शिंदखेडा तालुका असेल, धुळे ग्रामीण असेल आणि धुळे शहर असेल, जो आमच्यावर अन्याय केला जातो, आदिवासी विकास विभाग जो निधीचा आमचं म्हणणं आहे, आदिवासी विकास विभाग आमच्या आदिवासींची लोकसंख्यानुसार शिंदखेडा शहर असेल, धुळे ग्रामीण असेल, धुळे शहर असेल, आम्हाला आमच्या लोकसंख्येनुसार आम्हाला योजनेचा लाभ मिळावा। मग ते शबरी घरकुल योजना असतील, शबरीयुक्त योजना, शबरीयुक्त आदिवासी लघु उद्योगाच्या असतील, महिला शबरीकरणच्या असतील, ज्या शिक्षणामध्ये जी सवलती असते विद्यार्थ्यांना ती असेल, किंवा न्यूक्लिअर बजेटमध्ये धुळे जिल्ह्यातला प्रकल्प अधिकारी असेल, तिथं जे न्यूक्लिअर बजेटमध्ये असतात 100% अनुदानाची योजना ती शिंदखेडा तालुक्यातल्या आमच्या लोकसंख्येनुसार मिळावी, असे आमचे काही विषय होते। काही समाजाचे आज शिंदखेडा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच आदिवासी समाजामध्ये लग्न सराई ही महागाईमुळे खूप अडचणी निर्माण झाल्यात आदिवासी समाजासमोर, म्हणून आम्ही शिंदखेडा शहरात आज या समाज विकास मंचाच्या या बैठकामध्ये आम्ही ठराव करण्यात आला का आपण लग्न येणारे जे लग्न आहेत आपल्या आदिवासी परंपरानुसार, संस्कृती परंपरानुसार कमी खर्चात कसं लावता येईल, आपले पारंपरिक वाद्य लावून आपल्या कमी खर्चात आपल्याला आपल्या आदिवासी समाजाच्या परंपरानुसार आपलं लग्न कसं लावता येईल। अजून आपल्या शिंदखेडा शहरात 12-15 आणि शासनाने दिलेला आता जो GR आहे, काढलेला GR आहे, सन्माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जो 2011 पूर्वी जे राहत असतील यांचे घर नियमाकुल करण्यात यावी, याच्यासाठी आमच्या शिंदखेडा नगर पंचायतीवर जो आंदोलन सुरू आहे त्याच्याविषयी आमची चर्चा करण्यात आली। येणाऱ्या काळावर शिंदखेडा नगर पंचायतीवर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत शेकडोच्या संख्येने। अशा अनेक विषयावर
शिंदखेडा शहरात आज भिल समाज विकास मंच त्रिमासिक बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. विशेष ऊसतोडी असेल, इटपाडी मजूर असेल, ऊसतोडी मजूर असेल, याच्यासाठी धुळे जिल्ह्यात शिंदखेडा शहरात तालुक्यात रोजगार संघटना म्हणजे मजदूर संघटना कशी निर्माण करता येईल आणि ऊसतोडी मजूर जो अन्याय होतो तो कसा थांबवता येईल. ऊसतोडी असेल, इटापाडी मजूर असेल, याच्यावर वेगवेगळ्या तऱ्हेने अन्याय होतो. त्याच्या पहिले तर मुलांच्या शिक्षणापासून वंचित होतं. तिथं गेल्यानंतर त्या मजुरावर वेगवेगळे अन्याय होतात, त्यांना मारहाण होते, त्यांच्यावर अत्याचार होतात. अशा सगळ्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. म्हणून